अवकाळीने जिल्ह्यात दाणादाण. अहिल्यानगर. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील काही गावात दाणादाण उडवून टाकली आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पारनेर, राहुरी, नेवासे, श्रीगोंदा व नगर तालुक्यातील काही गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वनकुटे, वडगाव सावतळ, ढवळपुरी भागात गारांसह सुमारे 1 तास पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, संत्रा, पपई या फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाने 45 अंशाचा टप्पा गाठलेला असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून संबंधित यंत्रणांनी उपाययोजना ठेवाव्यात असा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. दुपारच्या सुमारास वनकुटे गावात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. याच वेळी गारांचा पाऊस झाला. वनकुटेत गारांचा खच साचल्याचे दिसून येत होते. या अवकाळी पावसाने वनकुटे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यातील वनकुटे, वडगाव सावतळ, टाकळी ढुकेश्वर, ढवळपुरी या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वनकुटे परिसरातील गावामध्ये सर्वाधिक अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह या भागात गारा पडल्या. या भागातील आंबा, संत्रा, पपई, कलिंगड, खरबूज आदींसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, वाघाचा आखाडा या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नेवासे तालुक्यातील सोनई परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. नगर तालुक्यातील हिवरेझरे परिसरात पाऊस झाला. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.